नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल. तर मी गावाला आलेले आहे आणि आज आहे वटपौर्णिमा आणि माझी पहिलीच वटपौर्णिमा आहे लग्नानंतर. सो म्हणून मी माहेरी आलेले आहे. काल दादाचं पूजा आणि गोंधळ होऊन गेलं. सो चला आता, आणि मेकअप आर्टिस्टसुद्धा आलेली आहे. तर मंडळी बघू शकता मी रेडी झालेली आहे आणि किती मस्त असा मेकअप केलेला आहे, हेअरस्टाईल केले. मला भरपूर आवडला आजचा मेकअप आणि आजचा मेकअप केलेला आहे माझा. सो तिला मी तुम्हाला दाखवतेच कारण खूप छान. आणि मी माझ्या साखरपुड्याची साडी नेसलेली आहे. सो खूप मस्त वाटते साडी माझी. आणि ब्लाऊज ॲज ऑलवेज लेडी ग्राफ, ज्याचं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेलंच आहे. सो जाऊन पटकन तुमच्यासाठी पण ब्लाऊज बुक करा. सो चला मंडळी, हे आहे भुवनेश्वरचं मंदिर आणि ते वडाचं झाड. तर आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि सोबतच इथे तयारी चालू झालेली आहे. आणि आमच्या इथे म्हणजे आमच्याकडे ज्यांची पहिली वटपौर्णिमा असते ते इथे येऊन भुवनेश्वरला येऊनच पूजा करतात, तिथेच हे करतात. सो छान आहे, आजचं वातावरण पण तसं छान आहे. आणि कशी दिसते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो गाइस, तयारी झालेली आहे. इथे वाण आणि चप्पल गाड्या लावले. मुंगी बिंगी नको चावू म्हणजे झालं. अशी चावली मला शूट करताना. साडी तर लोळली. माझं पण फर्स्ट टाइम आहे म्हणून मला माहिती नाहीये आणि मला दगड आता पाहायला लागला खूप जोरामध्ये. पुरा आम्हाला ब्लॉग करताना बघतायत दोघं जण. पण काय करा रे, मम्मी बसलेली आहे, तयारी करते फुल. पानाचा विडा नारळ मांडा तिथे समोर समोर विडा मांडा नारळ मांडा. प्रत्येकाने विडा नारळ ठेवा. नाही व्हिडिओ काढतो, नको टेन्शन घेऊ. थांबून व्हिडिओ काढत देवळात भ्यो आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमो नमः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञयां. प्रत्येकाने हातामध्ये पाणी धरा, धरून ठेवायचं. आद्य प्रवर्तमानस्य आद्य ब्रह्मणो द्वारा धरून ठेवा फक्त. आद्य आहे बघा, प्रत्येकाने पानाचा विडा ठेवलाय बघा. पानाच्या विड्यावरती पहिलं पाणी घाला. ओम अपवित्र पवित्रो वाम सर्वावस्त्रागतो पिवाम यस्मरेत पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर श्रुते आत्मानंत प्रोक्षण विलेपनार्थे शुद्धोदक स्नानम नंगरासी जलंबात जल जास्त नका पाणी घेऊन सावकाशचा यत्पुण्याम्बवेत प्रतिगृहतां समर प्रणयामे. यानि कानि च पापानि जन्मान्तरे कृणाग्निदासदं सप्त जन्म कृतं पापं. आरती मध्ये काहीतरी टाकावं लागतं. सुट्टे पैसे म्हणून गाडीतच ठेवले. सुट्टे पैसे मग आता खावे लागतील. आता वाहन ते तुम्हीच खायचं. वाहन खाल्ली नसतील फळं खायला असं ऐकून आहे. आणि त्याच्यामध्ये काय भोकर आहेत, भोकर आहेत. भोकर खा, अशी चिकट चिकट एकदम शेंबडासारखी लागते. शी जाणार आहे दादा. आता दादाला पण वाहन भेटणार आहे. पण या दोघांना विचारा की कधी कोणी फळं खाल्लीत का. बघितलं, फक्त नॉनव्हेजच माहिती, व्हेज पण नाही माहिती आम्हाला. नॉनव्हेज, ओनली नॉनव्हेज माणसं.
पण आज उपवास झाला असेल. कोणी फक्त आंबा हा फळ माहिती. आंबा हा फळ दोघांनाही माहिती आहे, बाकी दुसरी फळं नाही माहिती. दुसरी फळं तीच ना, चिंबोडा कोलबी ही फळं असतात. आपल्यासाठी खायची फळं असतात चिंबोडा. आपल्याकडे झाड आपको अभी देखो आरती में डालना पड़ेगा. इतना ही लगाने का. चावल चिपकना चाहिए, चिपकाची. मला माहिती कसली आहे ती. आता झाल्या. आता ये ले लो हमारा आशीर्वाद. आता कशी वागशील, आता कशी वागशील. जवळ घे ना पाय जरा. नाही अशी जवळ घ्यायची म्हणजे ते दोघांना ही पद मला माहिती आहे कशाची आहे ती. हाणून अशी हात करून बस. आरती आरती तशी नाही सोडायची, आरती तशी नाही सोडायची. ब्लॉग चालू आरती तशी नाही सोडायची. आरती गेली झाला. हात तो दो ना, दोन हातात दो. अभी पाणी पिलाने का आहे, पाणी पाजायचं. पाणी द्या तांब्यावर तो आपण उभे मध्ये झाला. पाणी पिलं आता परत नको भेटत मला. आरती आरती कुठे आहे आता ब्लॉग चालू. सेठजी मी ते बघ मागायला चाललंय. सेठजी सुट्टे तिथं आतमध्ये आहे. घेऊन या, घेऊन या, घेऊन या. अशीच उभी राहते. घेऊन या. नाही नाही घेऊन या. ब्लॉग मध्ये चिल्लर घे बाई घे. इसके लिए रुके. मारता ना बंडल लागला तरी असताना. असे 2 आणायचे होते ना. 8 सांग अजून. 8 पण आणून दे. 500ची बनतील मला. झाला आता माझा पेढा खातो. गाईज अजून वटपौर्णिमेचं गिफ्ट पण बाकी आहे. हा हे फक्त ओवाळणी आहे, गिफ्ट बाकी आहे. तर मंडळी बघू शकता शिवलिंग इथे आहे भुवनेश्वराचं. आणि इथे आतमध्ये जेंट्सला अलाउड आहे, लेडीज नॉट अलाउड आहे. आणि इथे देवा आहेत आजूबाजूला. आणि किती मस्त शिवलिंग आहे बघू शकता तुम्ही. आणि आता इथे पाया पडते. आमचं वाण ठेवून झालंय. सो चला. तर इथे बघू शकता किती मस्त असं मंदिर आहे. आत्या आत गेले आहे कारण की त्याचं कारण आहे जे मी तुम्हाला सांगेल नंतर. सो इथे नंदी आहे बघू शकता किती मोठा. आणि गणपती बाप्पा आहेत. सो गाईज इथे आम्ही मंदिरामध्ये आलो आहेत. मस्त पूजा वगैरे झालेली आहे. आणि बाजूला बायका पिकनिकला आलेल्या आहेत. आणि असले असले गाणी बोलत आहेत, लेला मी लेला वगैरे वगैरे. म्हणजे काय म्हणजे अशा वयस्कर बायका आहेत सगळ्या. मस्त एन्जॉय करायला आल्या. तिथे बॅगा ठेवल्यात, बसल्यात सगळीजणी आणि लेला मी लेला गाणी बोलतायत वटपौर्णिमेच्या दिवशी. तर सगळीजण बिचारे वटपौर्णिमे करायला आलेत. त्यांचं झालंय वाटतं म्हणून आता दुसऱ्यांच्या हे करायला आलेत. आणि आज फोटो काढ आमचा रोहित. इथे 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 असा आहे, असा आहे. दिसायला तर पाहिजे. रोहित आयडी सांग तुझी. आयडी थांब जरा काम पुसू दे. नाही ना अरे कट कर. अरे घे आयडी सांग. अरे नाही आयडी नाही आमची. आपला 777 स्टुडिओज म्हणून आपला पेज आहे जो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईल. सो नक्की फॉलो करा आणि ऑर्डर्स द्या. रोहित तू कुठला आहेस? नवीन शेवा उरण. उरणचे आहेत यार. आज उरणवरून भरपूर जण आलेत मला
भेटायला आणि नटवायला सुद्धा. सो त्यांची मेकअप आर्टिस्टची आयडी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, सो जाऊन ऑर्डर द्या. तर मंडळी तुम्हाला मी दाखवते बकऱ्या. मला जाम आवडतात बकऱ्या, भरपूर आवडतात, म्हणजे भरपूरच बकऱ्या आवडतात मला बकऱ्यांची पिल्लं आवडतात, बकऱ्या आवडतात, म्हणजे भरपूरच मला प्रचंड प्रेम आहे त्यांच्यावर. आहे सिंबासाठी सिंबी कसं हे होत आहे ना. ते बघा तिथे सगळ्या बायका बसल्यात, फुल एन्जॉय करतात. आणि ते बघा इथे वाहन वाटणं चालू आहे. वाहन पंडितजी आहे, मम्मी पंडितजी. आणि ते बसले दोघ जण बकरे, दो बकरे भेटले. अजूकले किती पिल्ले आहेत तिथे. कसं दिसतोय दादा, एकदम अन्नच दिसतोय. अन्ना इटली डोका बिका फोडशील अन्ना, एकच आहे ती अन्ना. ये चुप रे, आज बंद आहे, आज शांबर बिंबर नाही मिळेल. मंडळी मला बघा कोण भेटलेला आहे. मला असे लहान पिल्लू भरपूर आवडतात बकरीचे. किती क्यूट आहे, मला आवडतं त्यांना चिवळायला. आणि कसं दिसतं, काळा आहे आणि याचे पांढरे पांढरे टिपक्या आहेत कानावर आणि पूर्ण ब्लॅक आहे. कसला भारी दिसतोय. काय हा बघ, दादा पण किती दिवसांनी घेतोय त्याला. पप्पी भाई माझ्या गोंड्याच्या रे बाबू. हे दादा पार्वती शाळेचा मोठा बन, डॉक्टर बन आणि डॉक्टरच हो. हा दादा पार्वती सारखा आहे ना. असं वाटतं. चोनी जा या. थँक्यू. गेले. बाय बाय चोना. हा बाय बोलतोय. लाया रखे भी रे. जा तू पण आता वाहन पहिलं ते माऊली. तर मंडळी आता आम्ही घरी निघालो, म्हणजे माझ्या सासरी. आणि उपवास आहे म्हणून माझ्या आहोंनी मला घेतलेला आहे लिंबूज इथे. आणि हे मेटचं हे पल्पी ऑरेंज घेतलेलं आहे. आणि तिथे बघा इथे दुकान आहे, मला दाखवते. आणि तिकडे बघा एवढे सारे चिप्स घेतलेले आहेत त्यांनी, एवढे सारे चिप्स. का म्हणून उपवास आहे माझा, उपवास उद्या संपणार आहे. सो या मी आता घरी चालले आहे. सो चला. ते तुम्ही मागे बघू शकता किती सारा स्टफ आणलाय. हा एवढा सारा स्टफ आणलाय. तर फायनली मी घरी पोचलेले आहे. आणि आमचा बुनो बघा, बुनो अगे माझे शोना. हां हां हां, खूप खुश झालाय तो बघून मला आता. बुनी तर आता इथे घरामध्ये थोडंसं काम चालू आहे, म्हणजेच झाड कटिंग करण्याचं काम. हे बघा झाडं कट केलेली आहेत सगळी. आता पावसाळा चालू होणार आहे, तर त्यामुळे झाड कट केलेले आहेत. आणि मग नवीन झाडं येतील, म्हणजे जेव्हा फांद्या कट केलेल्या आहेत त्यांना नवीन फांद्या येतील. सो चला आता मी आता वाहनाची तयारी करते. आणि मम्मीला एक वाण द्यायचं आहे आणि देवाऱ्यामध्ये एक वाण ठेवायचं आहे. तर मंडळी मी आलेले मंदिरामध्ये देवीच्या.
इथे म्हणजे आमच्या थोडं पुढे मंदिर आहे तुळजाभवानीचं. सो मी इथे वाण ठेवायला आले होते आणि देवीची मूर्ती वगैरे किती मस्त दिसते आणि एकदम मस्त अशी देवी दिसते, खूप मस्त. आणि साडी पण खूप छान नेसवलेली आहे आणि खूप छान वाटते, म्हणजे खूप मन प्रसन्न झालं. मला मम्मी बोलली की म्हणजे माझ्या सासूबाई बोलल्या की तू पहिला जा आणि देवीला वाण ठेव. तर मी इथे आलेले आहे वाण ठेवायला. सो कशी वाटली मूर्ती? खूप छान वाटते देवी आणि खूप मस्त अशी. इथेच आहे आमच्या घराच्या म्हणजे 5 मिनटावर आहे वॉकिंग डिस्टन्स. खूप मस्त असं मंदिर आहे, ते बघू शकता तुम्ही, हे तुळजाभवानीचं. आणि मम्मी इथे रोज येते, म्हणजे माझ्या सासूबाई इथे रोज येतात पाया पडायला देवीच्या. खूप छान आणि अगदी मस्त वाटतं. तर मंडळी आता झालेली आहे संध्याकाळचे वाजले 7 आणि मला अजून गिफ्ट भेटलेलं नाही आहे. आता मला गिफ्ट पाहिजे. माझा फर्स्ट वटपौर्णिमा होती, सो मला गिफ्ट हवं आहे. त्याचं गिफ्ट प्लीज. काय आणलंय? ॲमेझॉन. गिम्बल आणला? सिरियसली? तर गाइज आपली जी ब्लॉगिंग आहे ती अजून ॲडव्हान्स होणार आहे, कारण की माझ्या आऊंनी मला गिम्बल गिफ्ट केला. अँड काय बोल, माझ्याकडे वर्ड्स नाही आहेत. आणि ह्याचं जर अनबॉक्स बघायचं असेल तर मी एक व्हिडिओ करेल ह्याच्या अनबॉक्सिंगवर. सो तेव्हा मी अनबॉक्स करेल ह्याला. आणि मला खूप दिवसापासून हा होता गिम्बल, कारण की माझ्या सर्च लिस्टवर टॉपवर होता म्हणजे ब्लॉगिंगसाठी एखादा गिम्बल वगैरे. सो थँक्यू सो मच पतिश्री, थँक्यू सो मच. काय हा ते आता माझा व्हिडिओ काढतायत तर त्यामुळे मग सो मला भरपूर आवडला माझं गिफ्ट आणि मी खूप खुश आहे आणि बोलू नाही शकत एवढी खुश आहे. हा जो गिम्बल आहे हा आहे ऑस्मो मोबाईल 7P, म्हणजे सगळ्यात टॉपचा गिम्बल आहे हा. आणि मला खूप दिवसापासून हवा होता. मी भरपूर सर्च करत होते फॉर मोबाईल गिम्बल. तर थँक्यू सो मच. आणि मी काय बोलू आता, मला भरपूर म्हणजे खूप छान वाटतंय की गिम्बल आता आलेला आहे आणि तो आता मूव्ह करणार आहे. स्टेबल कॅमेरा आपला राहणार आहे आणि भरपूर सारे व्लॉग्स तर येणारच आहेत पुढे. सो जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका वॉच विथ रितू या चॅनलला. आणि भरपूर सारे पुढे व्हिडिओ देखील येणार आहेत. सो त्यासाठी स्टे ट्यून. दादाच्या लग्नाचे व्हिडिओ यायचे बाकी आहेत, मला माहिती आहे तुम्ही वेट करताय, पण वटपौर्णिमेचा पहिला टाकत आहे कारण की हे बघायला तुम्हाला जास्त एक्साइटमेंट आहे. सो दादाच्या लग्नाचा पण व्लॉग येणारच आहे पुढे. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. सो स्टे हॅपी, स्टे सेफ आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाकीचे मेकअप आर्टिस्टची ID मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. सो नक्कीच जाऊन तुम्ही तिला फॉलो करा आणि नक्कीच तिला ऑर्डर्स द्या भरपूर साऱ्या. आणि खूप छान मेकअप केला अजूनपर्यंत, तसाच्या तसा आहे. सो जा आणि लवकर तिला फॉलो करा आणि भरपूर साऱ्या ऑर्डर्स द्या. उरणचीच आहे ती. सो तुम्ही उरणचे असाल तर नक्कीच तिला कॉन्टॅक्ट करा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बाय बाय. स्टे हॅपी अँड स्टे सेफ. बाय बाय.